भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. नामधारका शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विशेखा एक चित्ते परियेसा. जय जय आजी योगीश्वर सिद्ध मुनी ज्ञानसागर पुढील कथा विस्तार. ज्ञान होय आम्हासी ऐसी उद्धर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरुकृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती दे कोणी शिष्याचे वचन संतोषी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारोनी. एक शिष्या शिखामणी भिक्षा केली त्याने भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियेसा. तया सायमदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त व्हावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरुचे वचन सायमदेव नमन करून माथा चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा. जय जय आजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माये दिसशी नरू. वेदा अगोचरू या तुझा महिमा विश्वव्यापक तुची होशी. ब्रह्मा विष्णू ओमकेशी धरले स्वरूप तू मानवासी. भक्तजन तारावया तव महिमा वर्णावयासी. भक्ती शक्ती कैसी आम्हासी मागतो एक तुम्हासी. कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी. भक्ती द्यावी निर्धारी सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणे पुनरपी विनवी करुणावचनी. सेवा करीतो द्वारी यवनी महाक्रूर असे तो. प्रति संवत्सर ब्राह्मणासी घात करीतो जो बहुवंशी. याची कारणे आम्हासी बोलावी तसे परियेसा. जाता तया जवळी आपण निश्चय घेत होईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे म्हणून मरण कैचे आम्हासी. संतोषुनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती. विप्रमस्तकी हस्त ठेवी चिंता न करी म्हणून या. भय सोडून त्या जावे क्रूर यवना ते भेटावे. संतोषुनी प्रिय भावे पुनरपी पाठवी आम्हा प्रती. जोरी परतोनी तू येसी असो आम्ही भरवसी. तू आलिया संतोषी जाऊ मग येथोनिया. निज भक्त आमुचा तुझी होसी. परंपरी वंशोवंश अखिलाभिष्ट तू पावसी. वाढे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी. सुखे नांदती या पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी. निरोगी शतायू नांदार ऐसा वर लाधून निघे सायमदेव ब्राह्मण. जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी. कालांतक येम देखा यवन दृष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्याला रूप होता झाला. विन्मुख होऊनी गृहात गेला गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु धातसे. कोपा आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निशी. श्री गुरुकृपा असे जयांसी. काय करील यवन दृष्ट गरुडाची या पिलियासी. सर्प कैसा दंसी तैसी त्या ब्राह्मणासी. असे कृपा श्री गुरुची काय एखादे सिंहासी. ऐरावत केवी ग्रासी श्री गुरुकृपा ज्यासी कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैचे तया दारुण काळ. मृत्यून बांधे जाण अपमृत्यू काय करील. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय. श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया. ऐसी या परितो यवन गृही निघाला. भ्रमे करून दृढ निद्रा लागला ता जाण. शरीर स्मरण नाही त्यासी. हृदय ज्वाळा होऊनी त्यासी. जागृत होऊनी परियेसी. प्राणांतक वेतीसी कष्ट तसे तैवळी. स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई. छेदन करीतो अवयव पाही. विप्रकेक आपणासी. स्मरण झाले तैवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा. तू ते पाचारिले येथे कवनी. त्या जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे या देवोनी. निरोप देत तैवेळी संतोषनी द्विजवर आला ग्रामी सत्वर. गंगा तीरी जाय लवकर गुरुचे दर्शनासी. देखोनी श्री गुरुशी नमन करी भावेसी. स्तोत्र करी बहुवंशी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विज आश्वासिती. दक्षिण दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थ यात्रेसी. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमचे चरणाविन देखा राहू न शके क्षणैका. संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू. उद्धराया संगरासी गंगा त्या आली भूमीसी. तैसे सामी आम्हासी दर्शने उद्धार आपुल्या. भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणी काय नीती. सवेची येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी विनवीसी विप्रभावेसी. संतोषिनी विनेसी श्री गुरु म्हणती तैवेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे. पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदर्शी. आम्ही तुमचे ग्रामा समीपत वास करू हे निश्चित.
कलत्रपुत्र इष्टभ्रांत तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुख सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तके भाक देती तैवडे ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैद्यनाथ महाक्षेत्र ते समस्ता शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थपात प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त व्हावैसी होणे शिष्य बहुवंशी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्ध मुनी विस्तार न सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगत परंपार मग न करून एकाग्र एका श्रोते सकळीक वास सरस्वतीचे तिरी सायम देव साचारी तया गुरु ते या निर्धारी वस्त्रे भूषणे दिलेली गुरुचरित्र अमृत सायम देव आख्यात नयेथ यवन भय रक्षित थोर भाग्य तयाचे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरुनुष्य सरस्वती पाख्यान दृष्ट यवन शासनम नाम चतुर्दशोध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पितमस्तु विसंख्या श्री गुरु दत्तात्रयार्पणस्तु चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय।